द न्यूज लाईन, अचूक वेधक. नमस्कार. काल जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालामध्ये कराड तालुक्याचा विचार करता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अशा विधानसभेच्या 2 मतदारसंघामध्ये 12 जिल्हा परिषद गट आहेत, ज्यामध्ये कराड उत्तरमधील 4 गट जे होते त्या 4 पैकी 3 जागा जिंकत आमदार मनोज घोरपडे यांनी भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राखले. तर कराड दक्षिणमध्ये जिल्हा परिषदेच्या 8 गटांपैकी तब्बल 5 जागी यश मिळवत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबू भोसले यांनी देखील आपला करिश्मा हा कायम ठेवलेला आहे. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जरी त्रिशंकू झाली असली तरी कराड तालुक्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर दक्षिण आणि उत्तर या भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही आमदारांनी मिळून 12 पैकी 8 जागा जिंकलेल्या आहेत. तर विशेष म्हणजे या जिल्ह्यामध्ये अपक्ष निवडून आलेली एकमेव जे जिल्हा परिषद गटातील उमेदवार आहेत विद्या रामकृष्ण वेताळ या अपक्ष निवडणूक जिंकलेल्या आहेत. त्या कराड तालुक्यातील कोपर्डे जिल्हा परिषद गटातून जिंकलेल्या आहेत. तर सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने जिंकलेली एकमेव जागा जी आहे ती देखील कराड तालुक्यातील वारुंजी जिल्हा परिषद गटातील आहे. तर माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचा राजकीय वारसा नेटाने पुढे चालवणारे उदयसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी देखील आपल्या नेतृत्वाची झलक या निवडणुकीमध्ये सिद्ध केलेली आहे. ते स्वतः येळगाव जिल्हा परिषद निवडणुकीतून जिंकले असून कारवे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय खेचून आणलेला आहे. एकूणच काय, या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणं जरी असली तरी कराड तालुक्याचं राजकीय महत्त्व विचारात घेता या निवडणुकीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातील जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, उदय सामंत यांनी प्रत्यक्ष या निवडणूक प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. तर माजी आमदार आनंदराव पाटील, आमदार चित्रा वाघ, आमदार महेश शिंदे यांनी देखील या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईनद्वारे इथल्या मतदारांशी संवाद साधला होता. सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यामध्येच कदाचित इतक्या मंत्री मान्यवरांची राजकीय प्रचारामध्ये प्रत्यक्ष सहभागाची कृती आपल्याला पाहायला मिळाली. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत निर्विवादपणे यश मिळवलेलं आहे आणि पंचायत समितीच्या एकूण 24 पैकी 13 जागा जिंकत एक हाती सत्ता कराड पंचायत समितीची खेचून घेतलेली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागी यश मिळाले असून काँग्रेसने देखील 2 जागी पंचायत समितीमध्ये यश मिळवलेलं आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागी यश मिळाले असून शिवसेनेने 2 जागा जिंकलेल्या आहेत. एकूणच काय, तर संपूर्ण कराड तालुक्यावरती भारतीय जनता पक्षानं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय असं म्हणायला हरकत नाही. निवडणुकामध्ये प्रत्येकाच्या मताला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मात्र गेल्या काही काळामध्ये निवडणुकीची टक्केवारी जी आहे ती वाढावी यासाठी सर्व स्तरातून म्हणजे शासकीय स्तरातून प्रयत्न होत आहेत, विविध संस्था प्रयत्न करत आहेत, सजग नागरिक प्रयत्न करत आहेत, राजकीय पक्ष देखील काम करत असतात. मात्र मताचा टक्का म्हणावा असा वाढताना दिसत नाही. या निवडणुकीमध्ये एक मताचं महत्त्व अधोरेखित करणारी घटना घडलेली आहे. तांबवे पंचायत समिती गणामध्ये सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे तानाजी देवकर यांना विजय घोषित केलं होतं. मात्र तिथं फेरमतमोजणी झाली आणि त्या फेरमतमोजणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचे दिनेश कुंभार हे अवघ्या 1 मताने विजयी झालेले. 1 मताचं महत्त्व काय असतं ते विजयी झालेल्या कुंभार यांना कदाचित आयुष्यभर लक्षात राहील. तर एका मतानं संधी हुकलेले देवकर
त्या एका मताचं महत्त्व आयुष्यभर विसरू शकत नाही. म्हणून लोकशाहीच्या या सगळ्या उत्सवामध्ये निवडणूक हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे आणि त्यातूनच आपल्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब हे निकालात उमटत असतं. आणि म्हणून प्रत्येक मतदारानं आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपल्या मताची असणारी व्यापक स्वरूपातली किंमत, आर्थिक स्वरूपातली नव्हे की जी आज चर्चा होती आर्थिक स्वरूपातली, त्या मताची किंमत काय आहे ती प्रत्येक मतदारानं जाणली पाहिजे, समजली पाहिजे. आणि म्हणून स्वतः मतदान करून इतरांना देखील मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला लावलं पाहिजे. मात्र मतदान करण्यापूर्वी ते आपलं जे दान आहे ते विचारपूर्वक व्हावं, याचा देखील या निवडणुकीतून एक धडा घ्यायला हरकत नाही. द न्यूज लाईन, अचूक वेधक.